नमस्कार मित्रांनो, बघा आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सुकन्या समृद्धी योजनेमध्ये कसं खातं खोलतात, त्याच्यानंतर त्याची बेनिफिट काय, त्याची पात्रता, त्यानंतर त्याला काय कागदपत्र लागतात खाते खोलण्यासाठी, कोणत्या मुली, मग मुलीचं वय किती लागतं, त्यानंतर किती वर्षानंतर त्या मुलीचे पैसे विड्रॉल होणार आहेत, आहे का नाही. सविस्तर माहिती काय करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून केलं नसेल तर काय करायचं आहे, लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण इन्शुरन्सविषयी अशा नवीन काही माहितीविषयी आहे का नाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर काय राहणार आहेत, इथून पुढे येत राहणार आहेत. त्यामुळं मग लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवलं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ काय होणार आहेत अपलोड केल्यानंतर पाहायस मिळणार आहे. तर ठीक आहे, आता ही जी सुकन्या समृद्धी योजना जी आहे पोस्टामार्फत आपल्याला काय केली जाते, राबवली जाते. ही केंद्र सरकारची एक योजना आहे, जेणेकरून मुलीच्या लग्नासाठी काय केली जाते, हिची आर्थिक मदत काय करू शकते, होऊ शकते. मग ती शेतकऱ्याची मुलगी असेल, त्यानंतर कोणत्याही कुटुंबातील मुली असू शकतात, त्याचं खातं खोलण्यासाठी काही अडचण नाही. मग ते लग्नासाठी, त्याच्यानंतर आर्थिक शिक्षणासाठी त्याचे पैसे आहे का नाही, इत्यादी बाबीसाठी, इतर गोष्टीसाठी आपल्याला काय करता येतात, पैसे वापरता येतात. ठीक आहे, पण ते आता खातं खोलण्यासाठी बघा, आता आपल्याला जर त्या सुकन्या समृद्धी योजनेचं मुलीचं जर खातं खोलायचं असेल, तर मग मुलीचा जन्माचा दाखला लागतो, त्यानंतर वडिलाचं ओळखपत्र, त्यानंतर वडिलाचा फोटो, नंतर पैसे भरलेली पावती वगैरे हे सर्व काय लागते, डॉक्युमेंट लागतात. ओळखपत्र दोन्हींचे हे काय करतात, मुलींचे लागतात आणि वडिलांचं पण लागतात. खातं खोलण्यासाठी आपण ते जनरली खातं खोलतो तीच पद्धत आहे. फक्त काय आहे, ज्या मुलीचं खातं खोलायचं असेल तिचं जन्म प्रमाणपत्राचा दाखला लागतो आणि एक 10 वर्षाच्या आतील मुलीचं काय करता येतं, ह्यामध्ये खाते खोलता येतात सुकन्या समृद्धी योजनेमध्ये. आणि खाते खोलून मग आपल्याला काय करावं लागतं, जो आपला हिस्सा आहे ना तो भरावा लागतो. मग तुम्ही महिन्याला भरा, 6 महिन्याला, वर्षाला, आहे का नाही. पण महिन्याला 200-250 रुपये भरले तर लग्नाचं वय होईपर्यंत आपल्याला जवळपास ज्या दिवसापासून पैसे जे अकाउंट ओपन केलं आहे त्या दिवसापासून जवळपास 15 वर्षे पैसे भरावे लागतात. आणि 21व्या वर्षी काय होतात, मग त्याची मॅच्युरिटी, आपल्याला जी रक्कम आहे ती काय होते, आपल्याला अदा केली जाते. मग आता बऱ्याच ह्याने मुलींनी सुकन्या समृद्धी योजनेचे काय केले आहेत, खाते उघडलेले आहेत आणि अद्याप त्यांनी रक्कमही काय केलेली आहे, खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. मग ज्यांची इच्छा असेल ते काय करू शकतात, सुकन्या समृद्धी योजनेचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमनच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकतात, उघडू शकतात. ही चांगली एक केंद्र सरकारची योजना असल्याकारणानं, आणि त्यानंतर तुम्ही जी रक्कम अदा करतात महिन्याला, ती रक्कम वयाच्या 18व्या वर्षी तुम्हाला मुलगी 10वीला गेल्यानंतर 50% रक्कम तिची काय करता येते, काढता येते. त्यानंतर लग्नासाठी 21व्या वर्षी तुम्ही काय करू शकता, सगळीच पूर्णची पूर्ण रक्कम तुम्ही काय करू शकतात, भरू शकतात. मग तुम्ही वर्षाला 1.5 लाखही भरू शकता संपूर्ण रक्कम मंथली. मग तुम्ही ठरवायचं आहे 5,000, 2,000, 3,000, 1,000 अशी ही रक्कम काय करू शकतात, भरू शकतात. आणि ही पूर्ण टॅक्स फ्री आहे. ह्याला इन्कम टॅक्स वगैरे काही नंतर वापस येता वेळेस, म्हणजे आपल्याला जी रक्कम मिळणार आहे त्या रकमेला इन्कम टॅक्स वगैरे काही शासनाचा बसत नाही. त्यामुळं ही इन्कम टॅक्स फ्री आहे. आणि ज्यांना काही खातं खोलायचं असेल तर आजच आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी काय करायचं आहे, संपर्क करून काय करायचं आहे, ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. चांगली योजना आहे, कारण एकत्र आपण 10-12 लाख रुपये जमवू शकत नाही मुलीच्या लग्नासाठी. पण थोडे थोडे केल्यानंतर थोडासा संचय होतो, आणि संचय झाल्यानंतर मग त्याला वार्षिक व्याज वगैरे परतावा काय केला जातो, शासन देत असतं. आणि दिल्यानंतर मग आपली रक्कम प्लस शासनाची रक्कम अदा करून आपल्याला मुलीच्या शिक्षणासाठी खर्च म्हणा, त्यानंतर लग्नासाठी खर्च म्हणून काय केला जातो, दिला जातो. मग ही एक योजना चांगली आहे. घरातील एक मुली असेल, 2 मुली असतील, तरी तुम्ही प्रत्येक मुलीचं वेगवेगळं काय करावं लागतं, खातं खोलावं लागतं, उघडावं लागतं सुकन्या समृद्धी योजनेचं. आणि त्यामध्ये मग आपली रक्कम काय करावी लागते, अदा करावी लागते, भरावी लागते. ज्यांचे अद्याप खातं उघडलं नसेल पण खाते उघडायची इच्छा असेल, की आपल्याला मुलीच्या भविष्यासाठी हे काहीतरी करून ठेवलं पाहिजे, आहे का नाही. आपण जे रुपये 2 रुपये कमवतो त्यातून मग थोडी का होईना संचय कुठंतरी केला पाहिजे, साठवलं पाहिजे.
आणि मग त्यातून नंतर पुढं भविष्यात मग आपल्या मुलीला काय होणार आहे, लग्नासाठी खर्च म्हणून ते वापस मिळणार आहे. अशासाठी एक कुठंतरी गुंतवणूक आपण काय करायची आहे, करून ठेवायची आहे. कारण आर्थिकतेची तरतूद करून ठेवायची आहे. भविष्यात परत आर्थिकतेच्या बाबतीमध्ये आपल्याला तुटवडा पडता कामा नये. पैशाची अडी-अडचण येणार नाही. ह्यासाठी काय करायचं आहे, आपण चालू काळामध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता, 10 वर्षाच्या आतील मुलीचं खातं खोलून रक्कम भरण्यास सुरुवात करू शकता. तुम्हाला 15 वर्षे त्याचे काय करावं लागतात, पैसे भरावे लागतील आणि 21व्या वर्षी त्याची काय होणार आहे, मॅच्युरिटी मिळणार आहे. मग तुम्ही 500 भरा, हा ₹1000 भरा महिन्याला, 6 महिने, 4 महिने, आहे का नाही, काही अडचण नाही. ज्यांच्याकडे जशी आर्थिकची आपली बाजू आहे, त्या हिशोबाने तुम्ही काय करायचं आहे, पैसे भरून ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. खातं वगैरे उघडायचं आहे. चांगली योजना आहे आणि ही जी स्कीम आहे ना, ती केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकार काय करत आहे, राबवत आहे. म्हणजे इतर फ्रॉड कंपन्याच्या मागं लागण्यापेक्षा पैसे गुंतवायचे, त्यानंतर काही काळ ते चालणार. भरपूर पैसे काय करणार, ते जमा करणार आणि त्यानंतर परत मग ते डुबीत येतात, डूब घायला येतात. बऱ्याच अशा कंपन्यांनी काय केलेलं आहे, बऱ्याचशा सामान्य वर्ग लोकाला बुडविलेलं आहे. अमाप पैसे जनतेचे काय केलेले आहेत, बुडालेले आहेत. त्यापेक्षा मग केंद्र सरकारची ही एक योजना चांगली योजना आहे आणि मग चांगली योजना आहे. सुरक्षित पैसे गुंतवणूक ठेवण्याची एक योजना आहे. मग तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये पैसे जमा करू, त्यात काही अडचण नाही. कारण पोस्टाची योजना तुम्हाला माहीतच आहे. पोस्टाचं खातं जे केंद्रामार्फत चालतं आणि सगळं हालचाली ज्या आहेत त्या सगळ्या केंद्राच्या अधीनच काय करायला राहतात. त्यामुळं मग ज्यांना काही खातं खोलण्याची इच्छा असेल, त्यांनी विहित कागदपत्र काय करायचे आहेत, जमा करून आपल्या मुलीचं काय करायचं आहे, मुलीच्या भविष्यासाठी, विवाहासाठी, मग शिक्षणाच्या खर्चासाठी काय करायची आहे, रक्कम थोडी का होईना, मंथली म्हणा, 3 महिने म्हणा, 6 महिने, आहे का नाही, असे तुम्हाला जसे पैसे अवेलेबल होतील तसे तुम्ही काय करू शकतात, भरू शकतात. आणि मग काय करायचं आहे, वर्षाकाठी मग ₹10,000 जरी भरले तरी काही अडचण नाही. तुमची जशी आर्थिक परिस्थिती असेल आपली, तशी पद्धतीने काय करायचं आहे, त्यामध्ये पैसे गुंतवायचे आहेत, पैसे भरायचे आहेत आणि मग त्याचा परतावा आपल्याला काय होणार आहे, नंतर काय होणार आहे, मुलीच्या लग्नाला, शिक्षणासाठी ते कामाला येणार आहे. गुंतवणूक छोटी असो मोठी असो, आपल्याला जेव्हा अडचणीच्या काळामध्ये त्याचा काय होत असतो, उपयोग होत असतो, फायदा होत असतो. मग प्रत्येकानेच काय केलं पाहिजे, ज्यांना मुली आहेत लहान, 10 वर्षाच्या आतील, मग ह्या सर्वांनीच काय करायचं आहे, यामध्ये गुंतवणूक केली तरी काही अडचण नाही. त्यात भरघोस असा फायदा आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी काय करू शकतात, ह्या सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडून आपली जी रक्कम आहे ती काय करायची आहे, त्यामध्ये भरायची आहे आणि हे खाते चालू करायचे आहे. मुलीच्या भविष्यासाठी काही अडचण नाही. धन्यवाद.